नमस्कार. सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत. आज खूप छान पॉडकास्टिंग होणार आहे कारण आपण ज्योतिष क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाला भेटलेलो आहोत. गेले अनेक दिवस मी प्रयत्न करत होते, की आदरणीय श्री संजय बुधवन सर यांनी आपल्या या चॅनलवर यावं, त्यांचं अनमोल मार्गदर्शन द्यावं, परंतु त्यांचं व्यस्त दिनचर्या आणि यामुळे हे शक्य होत नव्हतं. आपण खूप दिवस झाले प्रयत्न करत होतो. आज ते शक्य झालेलं आहे. ज्योतिषशास्त्र हे अथांग आहे. त्याचा अभ्यास केला तेवढा कमी आहे. सुरुवातीला आपण वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत होतो. वास्तुशास्त्र एक स्वतंत्र विभाग होता. हळू ज्योतिष आणि वास्तू हे दोन्ही कुठेतरी जॉइन झालेत आणि ते ॲस्ट्रो वास्तू म्हणून समोर आलेत. त्याचाच एक पुढचा भाग अजून समोर येतोय, ते म्हणजे शेअर मार्केट. म्हणजे मार्केट आणि ॲस्ट्रो हे जॉइन झालेत आणि सोबत वास्तू देखील. मग आता याला ॲस्ट्रो वास्तू मार्केट असं देखील आपण म्हणूया. आणि या 3 विषयांचा एकंदरीत अभ्यास ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण तिन्ही विषय इतके सखोल आहे, की त्यांचा 10-10, 20-20 वर्ष अभ्यास केला तरी तो कमी पडावा. परंतु या 3 विषयांचा सखोल अभ्यास करून, त्यांना एकमेकांशी संलग्न करून, त्यांचे प्रभाव कसे एकमेकांवर पडतात याचा सखोल अभ्यास केलेले बुधवन सर आज आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांची वेगळी ओळख करून देत नाही. कारण ते जेव्हा बोलतील तेव्हा आपल्याला खूप छान ओळख होणार आहे. ते रिटायर प्राध्यापक आहे. रिटायर म्हणण्यापेक्षा त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे, की त्यांना पूर्ण लक्ष ज्योतिषशास्त्रावर केंद्रित करायचं होतं. या शास्त्राचा अभ्यास करायचा होता किंवा शास्त्राची सेवा करायची होती. त्याशिवाय वास्तूमध्ये ते तज्ञ आहेत. विविध अनेक वास्तू त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत आणि जेव्हा आपण त्यांच्या सोबत बसतो, गप्पा मारतो, तेव्हा वास्तूतले त्यांचे अनुभव खरंच ऐकण्यासारखे असतात. अर्थात चॅनलवर ते किती सांगतील वास्तूचे अनुभव ते मला माहिती नाही. परंतु आपल्या चला भविष्यवेत्ता घडवूया या शिबिरामध्ये मात्र तुम्ही जेव्हा त्यांना पर्सनल भेटाल, तेव्हा ते खूप वास्तूचे अनुभव तुम्हाला पर्सनली सांगू शकतात. चॅनलच्या काही मर्यादा आहेत, म्हणून आपण थोडे अनुभव त्यांच्याकडून ऐकून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि त्याहीपेक्षा शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हटल्याच अगदी मोठी रिस्क येते. बिना कष्टाचा पैसा म्हटला जातो. परंतु माझ्या मते सगळ्यात जास्त कष्ट कुठे असतील ना, तर ते शेअर मार्केटमध्ये आहे. कारण त्याचा तेवढा अभ्यास देखील करावा लागतो. तर सर नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत चॅनलमध्ये. आणि चला भविष्यवेत्ता घडवूया या शिबिराच्या निमित्ताने आपण भेटलोय. त्यानिमित्त देखील तुमचं स्वागत. धन्यवाद. आपण आज 3 विषय एकत्र घेणार आहोत. ॲस्ट्रो, वास्तू आणि मार्केट. खरं तर हे चॅलेंज आहे आणि म्हणूनच आजचं पॉडकास्टिंग खूप इंटरेस्टिंग सुद्धा होणार आहे. एका वेळी 3 वेगवेगळे विषय आणि एकच व्यक्ती ते स्वतःच्या अनुभवातून आपल्यासमोर देणार आहेत. तरी सुद्धा आपण सुरुवात करताना जरा प्राथमिक सुरुवात करूया. म्हणजे तुमचं गाव, शिक्षण, आतापर्यंतचा जीवन प्रवास थोडं मोजक्या शब्दात सांगावा. नमस्कार सर्वांना. माझं नाव संजय बुधवंत. आमचं गाव अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील शिरापूर हे आहे. बरं. परंतु माझं सर्व शिक्षण, बालपण हे सर्व मुंबई विभागामध्येच गेलेलं आहे. गावी आम्ही जात असतो. सुट्टीमध्ये गावी जायचो किंवा आता सद्यस्थितीमध्ये काही कार्यक्रमानिमित्त जात असतो. पूर्वीपासून आम्ही मुंबईशी जोडलेलो आहोत. तर माझं शिक्षण इकडेच झालंय. मी स्वतः एम-ए, बी-एड, डी-एड त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंटमध्ये सुद्धा मी केलेलं आहे. नंतर ॲस्ट्रोलॉजी, वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी, पामिस्ट्री या सगळ्या विषयांमध्ये डिग्र्या आणि सर्व उच्च शिक्षण मिळवलेलं आहे. ग्रेट. आणि मी शिक्षण क्षेत्रामध्ये 30 वर्ष जवळ-जवळ अ, अध्यापनाचं कार्य केलंय. त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेशन मी स्वतः मुख्याध्यापक होतो आणि मुख्याध्यापक म्हणून जवळ-जवळ 18-19 वर्ष मी काम केलं.
आणि आत्ताच ज्योतिषशास्त्राला ते करत असतानाच गेले 23 वर्ष ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र यामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करतोय, अध्यापनाचं काम करतोय. आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो, की मी या शास्त्रांशी जोडला गेलेलो आहे. आणि म्हणून इथून पुढे त्याची पूर्णवेळ सेवा करता यावी, म्हणून मी एक 30 वर्षानंतर शासकीय सेवेमधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. भाग्यवान तर आहोतच आपण. म्हणजे ज्योतिष क्षेत्राशी जोडली गेलेली प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे. काय होतं ना, की आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं कार्य करत असताना समाज कार्य करण्याची संधी मिळते. आपण योग्य समुपदेशन करू शकतो आणि त्यामुळे समोरच्याच्या आयुष्यात सकारात्मक वाटचाल देखील निर्माण करू शकतो. ते खूपच छान बोललात सर तुम्ही. सर तुमची शेअर मार्केट्समध्ये ओळख केव्हापासून सुरुवात झाली? प्रथम तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास केला पाहिजे हे तुम्हाला केव्हा वाटलं? आणि शेअर त्याही मार्केटशी पेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केट आणि ज्योतिषशास्त्र हे एकमेकांना जॉइन होऊ शकतं, ही कल्पना तुमच्या मनात कशी आली? ज्योतिषशास्त्र हे एवढं अगाध आहे मॅडम. हे तुम्ही जाणता, मी जाणतो, हे आपले प्रेक्षक वर्ग सुद्धा जाणतात. तर मला वाटतं 24 वर्ष झाली या शास्त्राशी जोडला गेलो आहे. आणि तेव्हापासूनच मी विचार करायचो, की ज्योतिषशास्त्राचा उपयोग हा प्रत्येक क्षेत्रामध्ये होऊ शकतो. असं कोणतंही एक क्षेत्र नाही, की ज्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा उपयोग केला जाऊ शकत नाही. बरं, म्हणजे अगदी ज्योतिषशास्त्र आणि मेडिकल ॲस्ट्रोलॉजी आता माझी बॅच चालू आहे. 25 डॉक्टर आहेत माझ्या बॅचमध्ये. पूर्ण बरं. भारतामधून काही परदेशातले सुद्धा 2-3 डॉक्टर आहेत, की त्यांना सुद्धा शिकावसं वाटतंय, की ज्योतिषशास्त्राचा उपयोग मेडिकल ॲस्ट्रोलॉजी मध्ये काही क्रोनिकल डिसीजेसच्या केसेस सॉल्व्ह करण्यासाठी कसा केला जाईल. आणि मी त्यांच्या आग्रहाखातर ती बॅच आमची सुरू आहे. म्हणजे मला पूर्वीपासूनच याची आवड होती, की मी एक कलेक्टिव्ह डेस्टिनीचा ज्याला आपण मेदिनीय ज्योतिषशास्त्र म्हणतो. बरं, याचा सुरुवातीपासून अभ्यासक राहिलो आहे. मी त्याच्यात स्वतः नवनवीन प्रयोग करत होतो आणि सुदैवाने माझ्या की सर्व हे प्रयोग यशस्वी होत गेले. माझे प्रेडिक्शन्स अगदी बरोबर येत गेले. जवळ-जवळ 70% ते 80% प्रेडिक्शन्स बरोबर येत गेले. मग मी प्रत्येक ज्योतिषशास्त्राचा प्रत्येक क्षेत्रावर काय प्रभाव पडू शकतो, त्याचा काय उपयोग होऊ शकतो, याच्यासाठी संशोधन केलं आणि गेली 7 ते 8 वर्ष मी माझं स्वतःचं डीमॅट अकाउंट आहे. तर त्यामध्ये मी ते करत होतो आणि सुरुवातीला असं झालं, की ते करत असताना माझे एक मित्र होते, बरं, जे स्वतः एस्ट्रोलॉजर होते आणि 30 वर्षापासून शेअर मार्केटमध्ये काम करत होते मॅनेजमेंटचं, फायनान्स मॅनेजमेंटचं. मग ते म्हणाले, "अरे आपका मैं अकाउंट ये करूंगा, वो करूंगा." गुजराती होते ते. तर अच्छा. माझं त्यांनी अकाउंट करत होते आणि सुरुवातीला मी काही 2-3 वर्ष लक्ष दिलंच नाही. म्हटलं करतायत ते, अनुभवी आहेत, असेल तसं. आणि 1-2 वर्षानंतर मी जेव्हा अकाउंट माझं एक दिवस बसलो घेऊन, तर त्या रात्रभर मला झोपच नाही आली. कारण माझं अकाउंट पूर्णतः लाखो रुपये लॉसमध्ये होतं. बरं, आणि मग ठरवलं, की अरे नाही, म्हणजे आपल्याला जर स्वर्ग बघायचा असेल तर स्वतः मरावं लागतं. त्याप्रमाणे आपल्याला स्वतः अभ्यास करून आणि स्वतः हे करूनच सगळं करावं लागेल. आणि बरं. मग तिथून तो अभ्यास पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून देऊन सुरू केला. आणि मग अख्ख्या वर्षाचे मी डे टू डे ट्रेंड्स काढू लागलो, की माझ्याकडे आताही 31 मार्च 2024 पर्यंतचे सर्व डे टू डे ट्रेंड्स आहेत. बरं. आता त्या 1 वर्षाचे ट्रेंड्स मी जानेवारी महिन्यात काढून ठेवेल. म्हणजे असा अभ्यास करायची मला सवय लागली आणि मग ते पडताळणी करत गेलो. सुरुवातीला मी काही खूप जास्त हे केलं नाही. ते मध्ये 3 वर्ष पडताळणी केली, की याचा कसा रीतीने प्रभाव होतोय. आपण काढलेले प्रेडिक्शन्स बरोबर येतायत का? चुकले तर का चुकले? आणि बरोबर आले तर का बरोबर आले? अशा रीतीने अभ्यास करत गेलो आणि मला माझी वाट सापडत गेली. आणि मग मी त्याच्यामध्ये खूप चांगल्यापैकी यश हे गेल्या 4 वर्षामध्ये मिळवलेलं आहे. खूपच छान. म्हणजे फक्त सुदैव नाही, तर सुंदर अभ्यास असं सुद्धा आपण म्हणू शकतो. शेअर मार्केटच्या बाबतीत समाजात एक समज म्हणा, गैरसमज म्हणा, असं काहीतरी आहे, की लोकं समजतात, की शेअर मार्केट म्हणजे एक जुगार आहे. त्याबद्दल नेमकं काय म्हणाल? मॅडम, खरं तर आपण एक मध्यमवर्गीय समाजात जन्म घेतलेली व्यक्ती आहोत. आणि आमच्याही लहानपणापासून आमच्या कानावर तेच पडत होतं, की शेअर मार्केट? अरे बापरे! नको रे बाबा, हा तर जुगार आहे, सट्टा आहे. असं त्याला म्हटलं जायचं. त्यामुळे एवढे ते कानावर बसून जेव्हा आपल्या कानावर एखादी गोष्ट वारंवार आदळत राहते ना,
तेव्हा ती खोटी असो किंवा कशी असो ती सत्य वाटायला लागते. आणि तसंच काही झालं तर त्यामुळे आम्ही पण बरेच वर्ष शेअर मार्केटच्या बाजूला गेलोच नव्हतो. अच्छा. की बापरे! नको रे बाबा, हे तर जरा याच्यामध्ये धोका आहे. पण ज्यावेळी त्याचा अभ्यास केला, तेव्हा मला समजलं, की त्याच्यामध्ये काही जे प्रकार आहेत, की इक्विटी सारखा प्रकार आहे, तो काही बिलकुल खूप मोठा धोकेदायक बिलकुल नाहीये, सेफ आहे. पण काही धोकेदायक जे प्रकार आहेत, त्याच्यापासून आपण दूर राहिलेलं पाहिजे. हे मात्र नक्की. जसं निफ्टीच्या निर्देशांकामध्ये किंवा फ्युचर्समध्ये लोकं पैसे लावतात, तर ते पैसे दुप्पट-तिप्पट एका आठवड्यात होऊ शकतात. पण शून्य देखील होऊ शकतात. तसं बरं. इक्विटीमध्ये काही शून्य होत नाही. इक्विटीमध्ये तुम्ही ₹100 चा एक शेअर घेतला, तरी सुद्धा तो कमीत कमी होऊन किती ₹10 कमी होईल. त्यापेक्षा खूप काही जास्त कमी होणार नाही. आणि कमी होत असेल तर तुम्ही विकून टाकू शकता. म्हणजे तुमचे लॉसेस हे कव्हर करू शकता, कमी करू शकता. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे प्रकार मुख्य 2 प्रकार आहेत, ते प्रकार समजून घेणं आवश्यक आहे. आणि सामान्य माणसाने इक्विटीमध्ये सुद्धा खूप पैसा आहे मॅडम. ही गोष्ट माझ्या बरं. खूप लक्षात आली, की अच्छा. जर तुमचा अभ्यास योग्य असेल आणि जर तुम्ही योग्य सिलेक्शन केलं, तर वर्षाला दुप्पट कमीत कमी तुमचे पैसे झाल्याशिवाय राहत नाही. बरं. योग्य इक्विटीत. सिलेक्शन असेल तर. जिथं बँकेमध्ये आपल्याला 9.5 वर्ष लागतात, परंतु इथे जर योग्य सिलेक्शन केलं इक्विटीमध्ये, तर मात्र आपल्याला चांगला त्याच्यामधून फायदा झाल्याशिवाय राहत नाही. अच्छा. माझा तर असा आपली समज लक्ष्य होता, स्पष्ट आहे. की इक्विटी म्हणजे सुरक्षित गुंतवणूक, की जिथे व्याज खूप कमी मिळतं आणि खूप कमी नफा मिळतो, असं मी आतापर्यंत समजत होते, की इक्विटीत नफा कमी असं. असं नाहीये ते. आता बरं. काहीचे शेअर्स आहेत. फक्त तुम्हाला काय त्याच्यामध्ये संयम बाळगता आलं पाहिजे. बरं. नाहीतर मग पी हळद आणि हो गोरी, की हळदीचं एक ग्लास दूध पिलं, लगेच गोरं होणार, की लगेच आरशात बघितलं. असं त्याच्यात होत नाही. त्याच्यामध्ये काही संयम बाळगावा लागतो. आणि काही स्टॉक हे वर्षानुवर्ष काही मूव्हमेंट देत नाहीत. आणि अचानक एवढी मूव्हमेंट देतात, की 5 पट सुद्धा पैसे होतात. बरं. हो. असे काही स्टॉक्स आता मागे हे झाले, की आय-आर-एफ-सी सारखे वर्षानुवर्ष त्याच्यात काहीच मूव्हमेंट नव्हती. बरं. आणि सडनली त्याच्यात 4 पट मूव्हमेंट आल्या. आर-व्ही-एन-एल सारखा स्टॉक ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष काही मूव्हमेंट नव्हती. आणि सडनली यावर्षी 5-6 पट झाला तो जवळ. 6 पटीपेक्षा जास्त. तर अशा अनेक म्हणजे संयम बाळगला पाहिजे. योग्य संधीची वाट बघितली पाहिजे. बघितली. नाहीतर नुसतं लगेच घेतला की लगेच नाही 2 महिन्यात करोडपती होणार, 5 महिन्यात होणार. हे सगळे जे भ्रम आहेत लोकांचे ते मात्र तितकेसे योग्य नाहीत. अच्छा. ज्योतिषशास्त्राची किमया खरं तर सर्वदूर पसरलेली आहे. पण शेअर मार्केटमध्ये ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण यश मिळवू शकतो. ते कसं? जरा विस्ताराने सांगा. हो. ज्योतिषशास्त्राचा उपयोग जसा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात खूप छान प्रकारे होतो. तसाच शेअर मार्केटमध्ये सुद्धा होतो. जसं शेअर मार्केटमध्ये काही समजा धातूचे शेअर्स आहेत. तर मी उदाहरण सांगेल, की मंगळ आपला जो ग्रह आहे, हा बरं. मंगळ ग्रह तांब्याचा कारक आहे. कॉपर. हो. मंगळ म्हटलं की कॉपर आपल्याला आठवतं. वापर. तर मंगळ हा जेव्हा स्वराशीमध्ये असेल किंवा चांगल्या ग्रहांच्या योगामध्ये जेव्हा तो भ्रमण करत असेल, तेव्हा तांब्या किंवा तांब्याशी निगडीत शेअर्स नक्की वाढताना दिसतात. हिंदुस्थान बरं. कॉपर हे त्याचं आत्ताचं ताजं उदाहरण आहे, अच्छा. की गेल्या दीड महिन्यापासून हिंदुस्थान कॉपर डबल झाला जवळ-जवळ शेअर. हं. दीड महिन्यामध्ये. म्हणजे का? की कारण त्याला त्या ग्रहाचं बळ मिळत आहे. जसं अच्छा. आता शुक्र आहे. मग शुक्र हा तुळा राशीमध्ये होता गेले 1 महिना. मग तुळा राशीतला शुक्र हा सोन्याचा कारक आहे, समजला जातो आणि तो जेव्हा स्वतःच्या राशीत येतो, म्हणजे शुभ ग्रह जेव्हा स्वतःच्या राशीत येईल, तेव्हा ती गोष्ट स्वस्त होईल आणि पापग्रह जेव्हा स्वतःच्या राशीत येईल, तेव्हा ती गोष्ट महाग होईल. असं ते बरं. आपण समजायचं एक लॉजिकल कारण आहे. होय, जे होय. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या आपल्याला मांडता येतं, समजता येतं आणि अनुभवता येतं. तर होय. सोन्याचे भाव खाली आले होते जेव्हा शुक्र तुळे राशीत आला, त्यावेळेला जो भाव होता तिथपासून ते खाली आले होते. हं. जे प्रेडिक्शन आपण आधीच केलं होतं. तर याप्रमाणे विचार करावा लागतो. आता शनी हा राहूच्या नक्षत्रात कुंभ राशीमध्ये आहे. बरं. त्याच्याशी निगडीत मग शनीशी निगडीत काय आहे? ती गोष्ट आपल्याला शोधून काढली पाहिजे. जसं क्रूड ऑइल आहे. क्रूड ऑइल. ऑइलशी निगडीत ना, ऑइलचा कारक आहे ना तो. किंवा नैसर्गिक वायू आहे, नॅचरल गॅस वगैरे. तर त्याची कारकत्व आपण जे आपल्या सर्वांना माहिती आहेत. ती कारकत्व फक्त आपल्याला इथे वेगळ्या पद्धतीने त्याचं उपयोजन हे करावं लागतं.
आणि ते जर आपण करू शकलो, त्यातले ठोकताळे पडताळून पाहिले, तर नक्की त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळते. अच्छा, म्हणजे गोचर ग्रहांचा प्रभाव सार्वत्रिक असा होतो, की हो, कोणत्या दिशेने शेअर वर जातील किंवा हो, कोणते प्रोडक्ट वर जातील हे आपण शोधू शकतो. हो, मागे आमच्या संस्थेमध्ये सुद्धा मी एकदा असं कार्य केलं होतं, की जसं तुम्ही आता बोललात, शुभ ग्रह भाव कमी करतो आणि पापग्रह भाव वाढवतो. आता शनी ठीक आहे, ऑइल आहे, कोळसा आहे, सोनं देखील श प्रभाव असतोच. तर सोन्याचा आम्ही जेव्हा हिशोब अभ्यास केला होता, तेव्हा मकर आणि कुंभमध्ये असताना सोन्याचे रेट वाढलेत. मग यावर्षी गंमत सांगते, यावेळी ज्यावेळी शनिदेव मकर राशीत गेले, कोरोना नुकताच येऊन गेलेला. त्यामुळे यावेळी आम्ही खूप संभ्रमित होतो, की नेमकं काय घडेल? मार्केटमध्ये ऑल ओव्हर मंदी. हो. तर मी जेव्हा म्हणजे सांगत होती कोणाला सोनं खरेदी करा, इव्हन घरात माझ्या मिस्टरांना, तर कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं, की या सगळ्या परिस्थितीमध्ये सोन्याचा भाव वाढू शकत नाही. पण गंमत असते, की माझी एक मेड आहे, तिला मी सांगितलं, "तू सोनं घेऊन टाक." तिने होते नव्हते तेवढे पैसे जमा केले, सोनं घेतलं. नंतर आज ती खूप खुश आहे, कारण की ही वेळ नव्हती सोनं वाढेल असं सांगणारी. पण हो, घडलं खरं. ग्रह त्यांची कार्य खूपच छान करतात. फक्त आपल्याला तेवढा अभ्यास करायला लागतो. खूपच छान सर. शेअर मार्केट कोणी करावं आणि कोणी करू नये, अशीही काही गणितं आहेत का? म्हणजे आता आपण गोचरवर बोललो, पण मूळ कुंडलीतली किंवा नेतल कुंडलीतली ग्रहस्थिती अशी काही असू शकते का, की एखाद्या व्यक्तीने शेअर मार्केट करावं की करू नये? हो. शेअर मार्केट करण्यासाठी तुमचं पंचम स्थान, कारण पंचम स्थान हे शेअर मार्केटचं स्थान आहे. तर ते पंचम स्थान चांगलं पाहिजे. बरं. म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीचा जर विचार केला, तर पंचमाचा आणि लाभेशाचा आणि व्ययशाचा यांचा शुभ संबंध पाहिजे. 5-11-12 ज्याला म्हणतात. म्हणजे केपी मेथडने विचार केला तर 5-11-12 असा पंचमाचा सबलॉट हे दाखवला पाहिजे. पंचमेश चांगला पाहिजे. त्याच्यामध्ये नवपंचम योग जर असतील लाभेश आणि मेषामध्ये, तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नक्की यश मिळणार आहे. त्याचबरोबर बरं. तुमचे बुध पण चांगलं पाहिजे. कारण बुध हा शेअर मार्केटचा आणि व्यावहारिकतेचा ग्रह मानला जातो. तर तो सुद्धा चांगला असेल, तर तो तुम्हाला हेल्प करेल, की व्यवहार ज्ञान समजण्यासाठी तो उपयोगात येईल. तर हे महत्वाचं आहे, की तुमच्या कुंडलीमध्ये 5 आणि 11 हे जी स्थान आहेत. पंचम स्थान म्हणजे शेअर मार्केट स्थान आणि 11th हाऊस 11वं लाभस्थान म्हणजे पंचमाचा फायदा, इच्छापूर्तीचं स्थान. त्यापुरतीच ते असतं. आणि 12वं घर पण पाहिजे, कारण तुम्ही गुंतवणूक करणार आहात. म्हणजे हो. 5, 11, 12 या तिघांचं कॉम्बिनेशन जे आहे, ते अतिशय चांगलं पाहिजे. मग तेव्हा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नक्की खूप मोठं यश मिळू शकेल. तर बरोबर त्यासाठी आपली कुंडली आपण बघायला पाहिजे, की पंचम आहे. स्थान जर निगेटिव्ह दाखवतंय, तर त्याच्यामध्ये जास्त रिस्क न घेतलेली चांगली. बरोबर आहे. 12वं स्थान आपण सहसा नकारात्मक मानतो, परंतु शेअर मार्केटमध्ये कार्य करताना 12वं स्थान महत्वाचं आहे आणि 21व्या शतकातला राजा राहू म्हटला जातो. हो. आणि तुम्ही आता बुध म्हणालात, पण मला असं वाटतं शुक्र आणि राहू देखील शेअर मार्केटमध्ये तेवढेच महत्वाचे आहेत, किंबहुना हो. जास्त आहेत का? हो, राहू हा खरं तर टेक्निक म्हणून, अच्छा. म्हणजे जे सर्वात मॉडर्नाइज टेक्निक जगातलं जे आहे, ते राहूकडे आहे, असं समजलं जातं. म्हणजे आत्ताच्या टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं गेल्यास, की जे अल्गो वगैरे सिस्टम आता नवीन निघालेले आहेत किंवा एआय नुसार येणारे काही सिस्टम्स त्यांनी तयार हं. केलेले आहेत. तर या सिस्टम्स जर तुम्ही माहिती करून घेतल्या आणि जर त्याचा उपयोग आपण आपल्या या ट्रेडिंगमध्ये केला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच कमी धोका होईल आणि चांगला फायदा होण्याची शक्यता असते. तर बरं. त्या निमित्ताने राहू फार चांगला आहे. ही टेक्निक वापरणं महत्वाचं आहे खूप. अच्छा. शेअर मार्केट काल, आज आणि उद्या याबद्दल काय सांगता येईल? कारण शेअर मार्केट एवढ्या वेगात बदलतंय. अ, हो.
हो. शेअर मार्केटचा जो जन्म आहे तो 1875 मध्ये बरं, 19व्या शतकामध्ये झालेला आहे. बरं. आणि त्यावेळेला फक्त एकच शेअर मार्केट होतं ज्याला नंतर BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून नाव मिळालं. आणि तेव्हापासून तो होता. नंतर 1992 मध्ये मग नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही एक नवीन संस्था आपल्या देशामध्ये सरकारने सुरू केली. अच्छा. तर तर तोपर्यंत मात्र BSE हा एक सर्वात मोठा शेअर मार्केट आपल्या भारतातला होता. त्याच्यामध्ये अनेक बदल येत गेले. जसं स्वातंत्र्यानंतर अनेक रेग्युलेटरी जे नियम्स आहेत, ते नियम सरकारने आणले त्याच्यामध्ये. सेबी सारख्या संस्था नंतर आल्या वगैरे, वगैरे सगळ्या संस्था नियामक जे मंडळ आहे, ते सरकारने त्याच्यावर आणलं आणि त्याच्यामध्ये असे बदल घडत 1990-92 च्या काळामध्ये जेव्हा हर्षद मेहता स्कॅम झाला, तर होय. त्यावेळेला मात्र सरकारला खूप मोठं त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करावं लागलं. आणि होय. इंटरफेरन्स करून त्यांनी मग त्या रेग्युलेटरी सगळे बोर्ड्स वगैरे निर्माण करून अत्यंत कडक असे नियम बनवले. तर पूर्वी काय वायदे बाजार म्हणायचे त्याला. म्हणजे क्रेडिटवर काम चालायचं, की तुम्ही अच्छा. शेअर घेतले आणि विकले. पण त्याचे पैसे कोणालाच दिले नाही त्यावेळेला. फक्त क्रेडिटवर चालायचं. क्रेडिटवर कुणाच्या? मग तुमचे जे एजंट आहेत त्यांच्या. अच्छा. तर त्यावेळेस घोटाळे तेव्हा झाले. पण आता अशी स्थिती आहे, की तुम्ही क्रेडिटवर काही करू शकत नाही. आधी तुम्हाला तुमच्या त्या डिमॅट अकाउंटला पैसे टाकावे लागतात किंवा तुमचा एक चेक द्यावा लागतो आणि तो चेक ते कन्फर्म करतात, की अकाउंटमध्ये पैसे आहेत का यांच्या. त्याशिवाय ते घेतले जात नाहीत. आणि मग त्या 92च्या स्कॅम नंतर मग जेव्हा ते जे सरकार आलं होतं त्यावेळी आपले डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि तो उदारीकरण जे सगळं झालं, तर त्यामध्ये या शेअर मार्केटला खूप आपल्या बूस्ट मिळाला त्यावेळेस आणि ते वरती आलं. त्याच्यानंतर परत अजून एक घोटाळा झाला, केतन पारेखचा जो घोटाळा होता. हो, हो, हो. त्यानंतर पुन्हा त्याच्यात चेंजेस आले. तर हं. असे चेंजेस होत, होत, होत आता 2023 साल आलेला आहे आणि आता बऱ्यापैकी खूप चांगले असे चेंजेस त्यांनी रेग्युलेटरी बोर्ड्समध्ये गव्हर्नमेंटने आणलेले आहेत. त्यामुळे आता सुरक्षित झालंय. खूप सुरक्षित आहे. आता आपण घरात बसून करू शकतो. पूर्वी काय एजंटला फोन करावे लागायचे, की "अहो आमचा हा शेअर घ्या, हे करा, ते करा." परंतु आता आपण घरात बसून मोबाईलवर काही सेकंदामध्ये शेअर्स घेऊ शकतो, विकू शकतो, ते व्यवहार करू शकतो. तर बऱ्यापैकी पारदर्शकता आलेली आहे. ट्रान्सपरन्सी बऱ्यापैकी आलेली आहे. त्या काळात असं म्हटलं जायचं, की एजंटच्या हातातच सर्व काही होतं. हो. त्यांना कमिशन असायचं आणि ते त्यांच्या सोयीने मार्केट चढवण्याचं किंवा उतरवण्याचं सामर्थ्य बाळगून होते. हां, नाही एवढंच नाही मॅडम. तर माझ्या काही क्लायंटचे अनुभव पण असे आहेत, की ते काय करायचे काहीतरी सही घ्यायचे. जेव्हा कुणाला काही कळायचं नाही, हो. तर ते प्लेस करायचे म्हणजे गहाण ठेवायचे. आपले शेअर गहाण ठेवायचे आणि बरं. गहाण ठेवलेले शेअर हे त्यांना विकण्याचं हे असायचं. ते असं सही घेऊन. तर माझ्या एका क्लायंटचे अक्षरशः करोडो रुपयाचे शेअर असे एजंटनी परस्पर विकून टाकले. म्हणजे बरं. इतकं ते त्यावेळेस असं होतं. पण आता तसं काहीही नाही. आता सगळं जे काही आहे ते तुमच्या हातात आहे, ताब्यात आहे, तुमच्या डीमॅट अकाउंटला आहे आणि इथून पुढच्या काळात तर शेअर मार्केट खूप वर जाणार आहे. आजच शेअर मार्केटने नवीन हाय मारलाय बरं. आणि 1,00,000च्या वर जाणार आहे ते. अच्छा. येत्या माझ्या मते येत्या 1 ते दीड वर्षामध्ये 1,00,000चा निर्देशांक जो आहे सेन्सेक्सचा, हं, तो हं. पूर्ण पार केला जाईल. आणि मग त्यावेळेला आता जे मार्केटमध्ये नाहीत, त्यांना जरासं पश्चाताप होईल, की अरे आपण जर असं केलं असतं तर. तर हर्षद मेहता स्पॅमबद्दल काही अजून सांगाल का? तो कारण त्यांनी स्कॅम अगोदर असाच खूप लोकांना खूप पैसे कमवून पण दिले. हो. ती ॲक्चुअली नेमकी काय स्टोरी होती? ही जी स्टोरी होती ना, की ते बँकेचे काही जे नियम आहेत, त्या नियमांना फाटा देऊन त्यांनी बरेच काही-काही कर्ज उचलले. नंतर क्रेडिटवर काही पैसे घेतले. ज्याला ओव्हरड्राफ्ट वगैरे म्हणतात बघा. तर ते ओव्हरड्राफ्ट वगैरे घेऊन बऱ्याचशा काही-काही गुंतवणुकी केल्या आणि नंतर त्या फेल गेल्या. आणि त्यामुळे काय झालं, की बँकांची कर्ज झाली. बँका नुकसानीत गेल्या आणि इकडे तो सुद्धा नुकसानीत गेला. आणि नंतर म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की माणसाचे जे कॅल्क्युलेशन आहेत, ते चुकतात. आणि ते जर इतक्या मोठ्या प्रमाणावर चुकले, तर त्याची किंमतही फार मोठ्या प्रमाणावर मोजावी लागते. त्या दृष्टीने त्याची कुंडली सुद्धा अभ्यासण्यासारखी आहे.
होय, काहीतरी 3 की 4 ग्रह स्वराशीचे असं काहीतरी आठवतंय मला. खूप वर्ष कन्या झाली त्यांची लग्न आहे. कुंडली पाहून. हो. तुम्ही पाहिलेली असेल कदाचित. हो, हो. बघितले. बरं. शेअर मार्केटवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? शेअर मार्केटवर जे परिणाम करतात घटक, त्या म्हणजे मुख्यत्वे ग्रहांच्या गती आहेत. बरं. की ग्रहांच्या गती कशा रीतीने चालू आहेत. त्यातही सर्वात महत्वाचा ग्रह म्हणजे बुध ग्रह. अच्छा. बुध आणि गुरूचे ॲस्पेक्ट सर्वात महत्वाचे असतात. मग त्यानंतर बरोबरीने येणारे जे बाकीचे ग्रह आहेत, ते सगळे ग्रह आपापली भूमिका बजावत असतात. तर ज्यावेळेला ग्रह वक्री होतो, स्तंभी होतो, तर त्यावेळेला त्याचे मोठे-मोठे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. मग ते पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात, पण खूप मोठे असतात. एवढं 100%. जसं आत्ताची मूव्हमेंट चालू आहे. आजही जी मूव्हमेंट खूप मोठी झाली, तर त्याच्यामध्ये बुध आणि गुरु दोन्ही वक्री आहेत. अच्छा. हां, तर ते दोन्ही ग्रह जेव्हा वक्री असतात, स्तंभी आहेत आणि एकदम स्लो मूव्हिंगमध्ये आहेत, तर त्यावेळेला ती खूप मोठी मूव्हमेंट देतात. फक्त ती मूव्हमेंट पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, हे अवलंबून आहे. ते कशावर? बाकीच्या काही ॲस्पेक्ट्सवर अवलंबून आहे. जसं आता आज खूप मोठी मूव्हमेंट दिली. आज वार होता बुधवार, नक्षत्र होतं राहूचं, नंतर मिथुन राशीमध्ये चंद्र. हे सगळे जे तत्व. होते, की राहू हा बुधाच्या नक्षत्रात आहे. होय. त्यामुळे बुधवारी झालेल्या मूव्हमेंट याच्यामध्ये राहूचा सहभाग फार मोठा आहे. म्हणजे पडद्याआडून होणाऱ्या घटना ह्या राहू दाखवतो. तर हे सुद्धा असं कधी-कधी मॅनिप्युलेशन फार कमी झालंय. परंतु एकाच वेळी एका बाजूने काहीतरी झुकलं जाणं, हे राहूचं काम आहे. आणि म्हणून तशा मोमेंट्स तिथे घडताना आपल्याला दिसतात. आता उद्या गुरुवार आहे. आता बघूया बरोबर. उद्या गुरुवार आणि गुरुचं नक्षत्र आहे. अच्छा. पुनर्वसू नक्षत्र आहे. हो. तर उद्या रिव्हर्स मूव्हमेंट होण्याची शक्यता जास्त आहे. अच्छा. आज हायर लेव्हलला होत्या, उद्या लोअर लेव्हलला होतील. असंही होण्याची बरं. शक्यता आहे. तर अशा हे ज्या ग्रहांचे जे खेळ आहेत ना, हे फार मुळापासून आपल्याला तपासून बघावे लागतात. त्यांचे परस्परांशी होणारे जे योग आहेत, ते कोणते योग आहेत, ते बघावे लागतात. आणि या मुव्हमेंट्स आणि योग आणि हे सगळं वार, डे लॉर्ड म्हणून यांचे सगळ्यांचा जर संबंध आपण जसं केपीमध्ये आपण एल-एस-आर-डी वापरतो. हो. ते एल-एस-आर-डी मध्ये होणारे जे कॉम्बिनेशन्स आहेत, त्याच्यामध्ये म्हणतो आपण की कोणतेही 3 जेव्हा एकत्र येतात, तेव्हा खूप मोठा त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट तयार होतो. आणि हे होत असताना डे टू डे लेव्हलला सर्वात मोठा काय चेंज झालाय? म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की चेस द चेंज. म्हणजे होणाऱ्या बदलांचा पाठलाग करा. काय बरं. मोठा बदल होतोय? का चंद्र नक्षत्र बदलतंय? का चंद्राचं उपनक्षत्र बदलतंय? का एखादा ग्रह राशी बदलणार आहे? हे सगळे जे बदल आहेत ना, हे बदल आपल्याला सूक्ष्म तर्काने म्हणजे टिपून घ्यावे लागतात आणि त्या बदलांचा काय परिणाम होणार आहे, हे सुद्धा म्हणजे साकल्याने त्याचा विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो आणि म्हणून ते कोणतेही होणारे ॲस्पेक्ट्स हे कदाचित आज जसे घडले, तसे उद्या असतीलच असं नाही. तर दररोज त्याची वेगळी एक विचित्र अच्छा. समोर येत असतात. त्याचबरोबर मी असं म्हणेन, की काही जे ग्रहांचे जे सायकल्स आहेत, ते बरं. सायकल्स फार महत्त्वाचे आहेत. जसं की आता 148 वर्ष आपल्या बी-एस-सीला होऊन झालेले आहेत. आता बी-एस-सीचं 150 वर्ष होतील, अजून 2 वर्षांनी. म्हणजे त्याचं नेपच्यूनचं एक सायकल पूर्ण होणार आहे. हो. 154 इयर्स नेपच्यून सायकल. बरोबर आहे. तसं 250 वर्षाचं जे प्लुटोचं सायकल आहे, मग ते सायकल काय म्हणतंय? मग ते बाकीच्या परदेशी आपल्याकडे जर एवढे झाले नाही, तर परदेशी स्टॉक एक्सचेंजला झालेले आहेत. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतरचं सायकल 84 इयर्स सायकल हे हर्षलचं आहे. की मागच्या 84 वर्षापूर्वी काय घडलं? तर अच्छा. ते 84 वर्षापूर्वीचं सायकल. नंतर शनीचं सायकल हे 30 वर्षाचं आहे. 20 वर्षाचं. गुरूचं 12 वर्षाचं आहे. राहू केतूचं 18 वर्षाचं आहे. आणि हे जे सायकल्स आहेत ना, हे परस्परांना देणारे जे असे कॉर्डमध्ये छेदनबिंदू तयार करतात, ज्याला इंटरसेक्टिंग पॉइंट्स म्हणतात. हे छेदनबिंदू फार महत्वाचे आहेत. म्हणजे एकाच वेळी हर्षलचाही बिंदू तिथे आलाय, सॅटर्नचाही आलाय. जसं 92ला 90-91ला जेव्हा मोठी मूव्हमेंट शेअर मार्केटमध्ये झाली. मग त्याच्यानंतर 30 वर्षांनी पुन्हा होणारच आहे. हो. 29 वर्ष, 29 वर्ष. जी आला 2020 की जे शेअर मार्केट पडलं होतं एकदम पडलं कोरोनामुळे. होतं. हो की नाही? म्हणजे हा शनीचा एक सर्कल होतं, सायकल होतं. राशीचक्र पूर्ण करण्यासाठी ते 30 वर्षाचं सायकल.
नंतर दुसरं सायकल आपण विचार केला की 2008 साली सर्वात जास्त पडलं होतं. मग त्याच्यानंतर 12 वर्षांनी जेव्हा ज्युपिटरची सायकल येणार आहे, तर 2020 पुन्हा तो येतो. दिसेल. म्हणजे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट झाला. म्हणजे तिथे कन्फर्म होत जातं, की 2020 मध्ये मार्केटमध्ये बऱ्यापैकी लो फॉल येण्याची शक्यता आहे. मग याच्यात अजून एका काही ग्रहांचे जर पॉइंट्स घेतले, ते पण पुन्हा इंटरसेक्टिंग मध्ये आले, की ते 100% कन्फर्म होतं. पण हे याच्यासाठी फार पूर्वीपासून अभ्यास करावा लागतो. हो, एवढ्या वर्षापूर्वीपासून. हो. तासनतास बसून ते अभ्यास करावा लागतो आणि आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पंचांगाचे 5 अंग देखील तुम्ही तपासताय. तिथी, हो. नक्षत्र, वार, योग, करण खूपच छान. म्हणजे केपी, पंचांग सर्वच विषयाचा अभ्यास तुमचा आवश्यक आहे. कारण शेअर मार्केट हे अत्यंत रिस्की आहे आणि ते सुरक्षित जर तिथे प्रगती करायची असेल, तर अभ्यास सखोल हवाच. आणि पाश्चात्य विद्वानांनी याच्यात खूप चांगलं काम केलंय. खूप जबरदस्त काम केलेलं आहे. म्हणजे ती बरं. सायन मेथड वापरून केलंय, पण आपण त्या सायन मेथडला नेरियनमध्ये बदलू शकतो आणि ते समजून घेऊ शकतो. अच्छा. हं. बरं, बरं. शेअर मार्केटमध्ये ज्यांना ट्रेडिंग करायचं आहे, त्यांनी जन्मकुंडलीचा उपयोग कसा करून घ्यावा किंवा तुमचं जे डेस्टिनी मॅनेजमेंट आहे, त्याला अनुसरून त्यांनी त्यांची डेस्टिनी कशी मॅनेज करावी? नक्कीच. शेअर मार्केटमध्ये आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेला सर्वात महत्त्व आहे. म्हणून त्यांचं लग्नस्थान जे आहे फर्स्ट हाऊस, हे स्टेबल पाहिजे. चंद्र स्टेबल पाहिजे. बरं. नाहीतर खूप ज्याला म्हणतो आपण की चंचलता नको. कारण तिथे एकदम शांत मनाने अभ्यास करून निर्णय घ्यावे लागतात. म्हणून फर्स्ट हाऊस शुड बी व्हेरी गुड. लग्नेश चांगला पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. त्यानंतर चंद्र पण स्ट्रॉंग पाहिजे आणि नंतर पंचम स्थान जसा आपण विचार केला, की पंचम, नंतर व्ययस्थान आणि 11वं स्थान. हे तीनही भाव जर शुभत्व दाखवत असतील, तर त्यांना नक्की त्याच्यामध्ये फायदा होईल. फक्त निर्णय घेताना मात्र चलबिचल होता कामा नये. एकदम शांतपणाने स्वस्थ होऊन निर्णय घेता आले पाहिजे. वर्षानुवर्ष तुम्हाला वाटही पाहता आली पाहिजे. जसं वॉरेन बफेट सांगतात, महान गुरु व्यवस्थापन शास्त्रातले आणि शेअर मार्केटचे, की ते सांगतात, की बाबा एकदम शांत मनाने तुम्ही हे घ्या, की तुमचा शेअर ₹2 घसरला, तर लगेच एकदम अस्वस्थ होऊ नका. योग्य संधीची वाट पहा आणि त्याच्यावर अभ्यास करून ते आपल्या याच्यावर विश्वास ठेवा. तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये यश मिळेल, असं वॉरेन बफेटने त्यांच्या पुस्तकांमधून हो, सांगून ठेवलेलं पुस्तकात आहे. लिहिलंय. तर ते आपण फॉलो केलं पाहिजे आणि आपल्या महादशा, अंतर्दशा यांचाही विचार केला पाहिजे. जर 8-12ची दशा जुळत असेल, तर आपण ती 8-12ची दशा जाऊ द्यावी. अच्छा. त्याच्यामध्ये काही मूव्हमेंट जास्त करू नये. हं, नाहीतर हं. आपला पैसा अडकण्याची शक्यता राहील. अच्छा. गुंतवणुकी अडकल्या जाऊन. बरं. वास्तुशास्त्राचा उपयोग करून शेअर मार्केटमध्ये श्रीमंत होता येईल का? हो. वास्तुशास्त्र तर हं. आपण म्हणतो, की एक कलेक्टिव्ह डेस्टिनीचाच मॅटर आहे. अच्छा. जिवंत आहे ती वास्तू आपली. आणि आपल्याला सर्वांगीण प्रगती जर साधायची असेल, तर वास्तुशास्त्राचा उपयोग हा आपल्याला करायलाच पाहिजे. बरोबर. जसं की याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये आपल्याला यश पाहिजे, तर तुमचं जी वायव्य दिशा आहे, नॉर्थ वेस्ट डायरेक्शन हं, हं. आणि साउथ ईस्ट डायरेक्शन, ह्या 2 डायरेक्शन अतिशय चांगल्या पाहिजेत, दोषरहित पाहिजेत. अच्छा. म्हणजे तिथे कोणतेही दोकट नको, एक्सटेन्शन्स नको किंवा कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी तिथे त्या दिशेच्या दृष्टीने अजिबात नको. आणि ह्या बरं. जर दोषमुक्त असतील, तर काय होईल, की पंचम स्थान म्हणजे वायव्य दिशा आहे. जिथे 5 आणि 6 हे 2 भाव जोडलेले आहेत. वास्तू महत्वाची काय? कारण वास्तुशास्त्रामध्ये उपदिशांनी 2 भाव जोडले जातात. 5 आणि 6 वायव्येला आणि 11 आणि 12 आग्नेयेला. हां. म्हणून म्हणून 5चा जो इफेक्ट आहे, की 5-12 म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक, रिस्क घेऊन केलेली गुंतवणूक, जर ती दिशा चांगल्या असतील, तर तुम्हाला 6-11 मिळेल, म्हणजे लाभ मिळेल. 6 आणि 11 गेन मिळतील, लाभ मिळतील, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या दोन्ही दिशा दोषरहित असणं, चांगल्या असणं, की अग्नितत्वेला अग्नितत्व आहे, तुमचं किचन आहे तिथे, वायव्येला तुमचा समजा हॉल वगैरे आहे, चांगली हवा खेळती आहे.
तर असं जर कॉम्बिनेशन असतील तर अग्नितत्व त्याच्यामुळे चांगलं काम करेल, इकडे वायुतत्वही त्याच्या दृष्टीने चांगलं काम करेल आणि या दोघांचा जो सहयोग आहे, हा सहयोग तुम्हाला यश मिळवून देईल. बरं. दॅट्स वाय छान. नॉर्थ वेस्ट आणि हं. साऊथ ईस्ट हे छान. म्हणजे डायरेक्शन महत्वाचे आहे. शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, तर सर्वप्रथम वास्तुतज्ञांना बोलवा. वास्तू डेव्हलप करून द्या आणि मग शेअर मार्केटमध्ये आपण काम करायला हरकत नाही. हं. असं सुद्धा आपण म्हणू शकतो. येस, येस. म्हणजे त्या बरं. दिशांना दोष नाही याची खात्री करून घ्यायला पाहिजे आधी. होय. हं. अ, तुमचा खूप सखोल अभ्यास झालेला आहे. हा अभ्यास आपल्याला आपल्या विद्यार्थी वर्गाला शिकवायचा आहे. तर कसं शिकवता येईल? आपलं शिबिर किती उपयुक्त ठरेल? आपल्या शिबिरात तर तो विषय आपण घेतलेलाच आहे आणि तिथे आपल्याला इंटरॅक्शन सुद्धा पर्सनली विद्यार्थ्यांना करता येतील. आणि मी जरी गेले अनेक वर्ष अभ्यास करत असलो, तरी मी स्वतःला अजूनही अभ्यासकच मानतो, की अजून बरोबर. खूप काही अभ्यास मला करायचा आहे. परंतु जो काही केलाय आणि जे काही अनुभव आहेत, जे काही परतावे आहेत, ते जर मी माझ्या विद्यार्थ्यांशी नक्की शेअर करेन, की ज्याचा उपयोग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये गुंतवणुकी करण्यासाठी नक्की होईल. त्यामुळे ते इंटरॅक्शन्स तिथे होणारच आहेत. त्याचबरोबर मी जानेवारीपासून एक सीरीज सुरू करत आहे. एक फ्री सीरीज घेणार आहे मी, की हे जे ग्रह कसे कोरिलेट करता येतात शेअर मार्केटशी. तर अशी एक ऑनलाईन फ्री सीरीज घेणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जॉइन व्हावं. एकदम सिंपल लेव्हलने आपण पहिलं सुरुवात करू, विचार करू. मग आपल्याला हळू शिकता येईल. छान. मागच्याही वर्षी मला असं आठवतं शिबिरात अनेक विद्यार्थी तुमच्याशी येऊन तासनतास बोलत होते आणि हो. तुमचं वन टू वन डिस्कशन सुरू होतं. जी आपली गुरुकुल कन्सेप्ट होती, ती या शिबिरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्हेट होते. आणि यावर्षी देखील होईल कारण अनेक अभ्यासकांनी अक्षरशः मागणी केली. म्हणजे मला विचारलं, "बुधवार सर येतील ना?" म्हटलं, "हो, येणार आहेत." तर विद्यार्थी उत्सुक आहेतच तुमच्याकडनं शिकण्यासाठी. मागच्या वर्षी तुम्ही वास्तूवर भर दिला होता. यावर्षी मार्केटवर देणार आहात. हं. क्रूड ऑइल, नैसर्गिक वायू आणि विविध धातू यावर ग्रहांचा सामुदायिक परिणाम होतो का? हो. नक्कीच होतो. जसं आपण म्हटलं, की शनी हा ग्रह जमिनीखालच्या संपत्तीचा कारक आहे. हो. म्हणजे मकर राशीचा मालक म्हणून तो एक तर जमिनीखालच्या संपत्तीचा मालक आहे, नाहीतर अवकाशाच्या बाहेरच्या ऑर्बिटच्या संपत्तीचा मालक. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय? की हे जे आपण चंद्रयान वगैरे पाठवतो, सॅटेलाइट्स पाठवतो, ते हे सुद्धा जेव्हा अवकाशाच्या बाहेर जातात, आउट ऑफ द स्पेस म्हणजे कुंभ राशीचा शनी, जो वायू तत्वाचा आहे. वायू तत्व. तर तो आउट ऑफ द स्पेस जेव्हा जातात, त्याचाही कारक शनी आहे आणि मकर राशीमध्ये जमिनीखालची जे काही संपत्ती आपल्याला मिळते, ते धातू असतील, क्रूड ऑइल असेल, वायू असेल सगळं. या सगळ्या संसाधनांचा कारक शनी आहे. त्यामुळे शनी जेव्हा आता निगेटिव्ह ॲस्पेक्टमध्ये जेव्हा येईल, त्यावेळेला या सर्वच गोष्टींचे भाव हे वाढल्याशिवाय राहणार नाहीत. अच्छा. असं. म्हणून तो विचार आपल्याला करावा लागेल, की त्याच्या 90 डिग्री ॲस्पेक्टमध्ये केंद्रयोगात कोणत्या प्लॅनेट्स येतायत का? ते आपल्याला बघावे लागतील. तर आता शुक्र शनीच्या केंद्रयोगात आलेलाच आहे हो, हो. आत्ता. हं. तर ते शेअर असे परिणाम करतात. अनेक जे ग्रह आहेत, ते ग्रह एकट्याने परिणाम करीत नसून, ते त्या त्या ग्रहाशी संबंधित आणखी कोणते ग्रह आहेत, त्यांची जी दृष्टी आहे, ती कशावर पडलेली आहे, त्या दृष्टीने त्याचे परिणाम होत असतात. त्याचबरोबर जसे युद्धासारख्या घटना आहेत, जशा जगामध्ये होतात, त्याचाही परिणाम तिथे होत असतो. शेअर मार्केटच्या अस्थिरतेमुळे खूप वेळा मोठी नुकसान होतात. ते कसं टाळता येईल? बघा शेअर मार्केट हे फार संवेदनशील आहे मॅडम. हो. अतिशय सेन्सिटिव्ह आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं, की एक हिंडेनबर्ग रिपोर्ट आला हो. आणि किती किती काय तेल गळलं का? माझं अक्षरशः. बापरे! हं. परंतु आपली खरी परीक्षा तिथेच आहे, अच्छा. की एखादी न्यूज आली म्हणून लगेच धडाधड आपले शेअर नुकसानीत विकून टाकायचे किंवा एखादी अफवा आली. अशा अनेक अफवा वगैरे येतच असतात मार्केटमध्ये. काही नुसतं आता कोरोना येणार अशी एक त्या दिवशी अफवा आली, तर लगेच त्या दिवशी मार्केटवर थोडा परिणाम
पाहायला मिळाला. तर या अफवा जरी आल्या तरी आपण विचलित होता कामा नये. अच्छा. हां. का अनेक असे रिपोर्ट येतात, अशा जगभरातील अनेक गोष्टींचा परिणाम याच्यावर होत असतो. फक्त आपल्या देशातल्या असं नाही, की जागतिक घडामोडींचा देखील परिणाम होतो. परंतु अशा वेळेला आपण विचलित व्हायचं नाही. आणि अशा वेळेलाच काय होतं, की सामान्य माणसं, जवळ-जवळ 80% माणसं आपले शेअर जसे गेल्या वर्षी अडाणीचे रिपोर्ट आले, तर अडाणीचे सगळे शेअर लोकांनी विकून टाकले होय. लॉसमध्ये. वाढून गेले. आणि तेव्हाच आपण सांगितलं होतं, की अहो तुम्ही जरा संयम राखा. 1 वर्षात ते डबल टिबल अजून होतील. तर ते संयम राखणं महत्वाचं आहे. आणि तो संयम जर आपण राखला आणि जर अभ्यास केला, अभ्यास फार महत्वाची गोष्ट आहे. आणि जर तुमचा अभ्यास असेल, जागतिक घडामोडींचा अभ्यास असेल, की हे कशासाठी केलं गेलंय? काय त्याच्यात लोकांचं काय-काय स्वार्थ आहे? किंवा काही जागतिक गोष्टी ज्या परिवेशमध्ये घडत असतात, तर त्या खूप मोठ्या-मोठ्या लेव्हलला चालतात. त्यामुळे ते पिल्लू सोडून दिलं असं असं काही-काही असू शकतं, बरंच काही-काही. तर मला म्हणजे मी काही अर्थतज्ञ नाही, त्यामुळे त्याच्यावर खूप मोठं भाष्य करू इच्छित नाही. परंतु मला सांगायचं एवढंच आहे, की अफवांवर विश्वास कितपत ठेवावा हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्या मुळाशी जाऊन आपण अभ्यास केला पाहिजे. तर तुम्हाला लॉस नक्कीच होणार नाही. म्हणून तर संयम हा फार महत्वाचा आहे. शनी चांगला पाहिजे तुमचा. बरोबर. सहनशीलता पाहिजे. सहनशीलता पाहिजे, संयम पाहिजे. हा देखील टॅलेंटचे 32 प्रकारापैकी एक प्रकार म्हणजे संयम. हो. मग हा संयम लग्न राशीने, चंद्र राशीने की रवी राशीने? कुठून ना कुठून काहीतरी तुम्हाला शनीशी संबंधित चांगलं असलं पाहिजे. बरं. कारण शनीला लोकं फार विलन मानतात किंवा राहूला विलन मानतात. माझ्या मते ते आर व्हेरी बिग विनर्स. कारण राहूकडे खूप मॉडर्नाइज टेक्निक आहे. आहे. शनीकडे चिकाटी, कन्सिस्टन्सी आणि कंटिन्यूटी आहे. आणि जगामध्ये सर्वाधिक यशस्वी होणाऱ्या लोकांच्या प्रमाणामध्ये ज्यांचा शनी चांगला आहे, ते सर्वात यशस्वी झालेत. नुसतं तुमची बुद्धिमत्ता 140 असला आयक्यू म्हणून तुम्ही यशस्वी व्हाल असं नाही. म्हणून शनी माझा आवडता ग्रह आहे. हे शनी हा तुम्हाला 100% यश देतो. फक्त तुम्हाला कंटिन्यूटीमध्ये ते कष्ट करत राहिलं पाहिजे. खूप वेळा पापग्रहांबद्दल गैरसमज असतात. राहू आणि शनी हे त्यातले मास्टर आहेत. म्हणूनच मध्यंतरी आपण एक सीरीज काढली होती राहू रहस्य. आणि माझं असं मत आहे, की 21व्या शतकात यशस्वी होण्यासाठी राहू आणि शनी हेच ग्रह महत्वाचे. ते हो. सगळं आपण त्या सीरीजमध्ये दिलं होतं आणि ज्योतिषप्रेमींनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. हो, मी पण ते खूप पाहिल्या होत्या बऱ्याच सीरीज त्यातल्या पण. होय. म्हणजे जरा आउट ऑफ द वे जाऊन जेव्हा आपण राहूचं कार्य सगळं डिटेल एक्सप्लेन करून सांगतो. कारण त्याच्यावर कोणी विचारच केलेला नसतो. आणि आपल्याला खूप विचार करायला आणि संशोधनाला वाव आहे या क्षेत्रात. छान. शेअर मार्केटच्या पुढील वाटचालीबद्दल तुम्ही थोडंसं तेव्हा बोलता-बोलता बोलून गेलात, की पुढचा काळ उत्तम आहे. त्याच्याबद्दल अजून थोडं सविस्तर सांगता येईल? हो, नक्की सांगता की शेअर मार्केटचा पुढचा काळ, आगामी काळ हा खूप चांगला असणार आहे. म्हणून त्यावेळेस जरी कधी काही करेक्शन्स झाले, तर मध्ये काहीतरी करेक्शनचा असा एक पिरियड येतो. फक्त त्यावेळेस घाबरायचं नाही. सामान्य माणसांनी घाबरून जाऊ नये. संयम ठेवला पाहिजे आणि पुन्हा तो चांगल्या रीतीने हे होणारच आहे. आता तुमच्याबरोबर मी अनेक वेळा याच विषयावर बरेच सीरीज केल्या. तर हो. त्याच्या वेळेला आपण जे सांगितलं होतं, की आता संयम ठेवा, आता खाली आहे, पण अशा या महिन्यामध्ये असं वरती जाईल. हं. तर त्यावेळेला ते तसं झालेलं आहे. छान. तर ते होत राहतं. तर तशा पद्धतीने पण आताचा जो सुवर्ण काळ आहे, असं आता म्हणता येईल शेअर मार्केटचा. कारण बऱ्याच वर्षानंतर खूप त्या वेगळ्या पटीमध्ये मार्केट वाढत आहे हं. आणि येणाऱ्या काळातही वाढतच राहणार आहे. फक्त एप्रिलचा 1 महिना सोडला 15 दिवस सुरुवातीचे. तर सुरुवातीचे 15 दिवस सोडले, तर बाकीचे दिवस हे शेअर मार्केटला खूप चांगले पोषक असे आहेत. त्यामुळे येत्या 1-1.5 वर्षामध्ये अ, खूप चांगल्यापैकी शेअर मार्केट हे वरती येणार आहे. भारताची अर्थव्यवस्था सुद्धा ही खूप चांगल्या रीतीने वाढत आहे. रिझर्व्ह बँकेचा जो रोल आहे, तो सुद्धा फार महत्त्वाचा असतो याच्यामध्ये आणि ते सुद्धा चांगल्या रीतीने निभावत आहेत. त्यामुळे
हे सगळं चांगलं पुढे चालू राहणार आहे. याला जोडून मी एक विषय सांगेन. आताही आपण बोललो की शनी हा शेअर मार्केटमध्ये अत्यंत महत्वाचा ग्रह आणि 2024 म्हणजे 2+2+4 शनीचं वर्ष, 2025 म्हणजे मंगळाचं वर्ष. शनी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह शेअर मार्केटला सकारात्मक स्थान देतील. आणि मला मागच्या वेळेचं आठवतं, आपण चर्चा केली होती तेव्हा तुम्ही मला काही महिने सहज सांगून गेला होता. मग मी आता जसं लिहिते ना तसे ते लिहून ठेवले होते आणि नंतर टॅली सुद्धा केले होते. म्हणजे करायला हवं. विश्वास असावा, तो अंध नसावा किंवा अंध अविश्वास देखील नसावा. तर मी ते मागच्या वेळी टॅली केलेले आहे तुमच्या. आणि मला असं आठवतं की म्हणजे आहेच आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ तेव्हाचा देखील आहे, की जे ज्योतिषप्रेमी सुद्धा टॅली करू शकतील. तेव्हाचे व्हिडिओ जर त्यांनी पाहिले आता, तर त्यांना दिसेल की तुम्ही तेव्हा नेमकं काय-काय प्रिडिक्शन केलं होतं आणि ते कसं पॉझिटिव्हली घडत गेलं. त्यामुळे ज्योतिषप्रेमींनी थोडी तसदी घ्यावी, चॅनलवर स्वतः शोधावं. नाही सापडल्यास कमेंट बॉक्समध्ये लिंक मागावी. परंतु स्वतः शोधा असं मी त्यांना सांगेल आणि ते शेअर मार्केटशी टॅली सुद्धा करा. एक थिअरी आहे WD गन. या थिअरी बद्दल नेमकं काय सांगाल? WD गॅन हे पाश्चात्य विद्वान की ज्यांनी शेअर मार्केटमध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा उपयोग केला. बरं, हां. आणि तो इतक्या सूक्ष्म लेव्हलवर केलेला आहे, की आपण विचारच करू शकत नाही. बरं. त्यांच्या सायन मेथडने त्यांनी तो प्रयोग केलेला आहे. पण तो खूप सूक्ष्म लेव्हलवर केलेला आहे आणि त्यांनी जी लिहिलेली पुस्तकं आहेत, की आजही WD गॅनची थेअरी म्हणजे अशा अनेक आहेत करणारे, पण त्यातले WD गॅन हे मेरुमणी आहेत, अच्छा. की ज्यांनी त्याच्यामध्ये पुस्तकं लिहिली. बरं आता ही पुस्तकं अशी आहेत मॅडम, की ते वाचलं तर काय त्यातलं काहीच कळत नाही. बरं. कारण ते काय कोड कोड लँग्वेजमध्ये लिहिलेली आहेत. अच्छा. पुस्तकं आहेत ना, त्यांनी कोड लँग्वेजमध्ये लिहिलीत. त्याच्यामुळे ते तुम्हाला काहीच कळत नाही, की त्याच्यामध्ये ग्रीक, रोमन या देवतांचे उल्लेख आहेत. आणि ते देवतांचे संदर्भ दिलेत. म्हणजे देवता असतील, राक्षस असतील, त्या असे सगळे संदर्भ त्याच्यात देऊन त्यांचं एकमेकांचं काय-काय मिक्सचर मांडलंय. त्याच्यासाठी आपल्याला आधी ग्रीक आणि रोमन देवता किंवा त्यांचे जे काही जसं सगळं माहिती पाहिजे. तर त्याचे संदर्भ माहीत पाहिजे, की ज्युपिटर नावाची देवता ती काय आहे रोमनमध्ये किंवा अजून वेगवेगळ्या काय आहेत. तर ते सर्व त्यांचा अभ्यास केल्याशिवाय WD गॅन समजणारच नाही. ती जी हो. कोडिंग लँग्वेज आहे ती डिकोड होणार नाही. म्हणून आधी आपल्याला ते तसं समजून घेता यायला पाहिजे आणि माझा त्याच्यामध्ये अभ्यास चालू आहे. ते येणाऱ्या काळामध्ये मी नक्की एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये WD गॅन यांनी जे काही शेअर मार्केटचे ज्ञान पूर्णपणे ओतलेलं आहे आपल्या जीवनामध्ये अभ्यास करून, तर ते आपल्या सामान्य भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या जे अभ्यासू आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना ते मिळण्याची व्यवस्था करणार आहे. तर त्याच्यावर काम चालू आहे. खूपच पण मी छान आता सध्या संकल्प एवढंच सांगेन, आहेत. की खूप मोठी झेप घेता येईल. खूप छान संकल्प आहे. तुमच्या या संकल्पाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करावं आणि विद्यार्थ्यांना देखील ते शिकायला मिळेल. खूपच छान सर. एखाद्या व्यक्तीचं जेव्हा खूप मोठं नुकसान होतं, तेव्हा त्याला कोणती ग्रहदशा कारणीभूत असते? कारण आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह ग्रहदशांचा विचार केला, की हो. कोणत्या ग्रहदशेमुळे सकारात्मक स्थिती निर्माण होते. तर अशी कोणती ग्रहस्थिती आहे, की ज्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं? वाह! जेव्हा माणसाची 5, 8, 12 अशी दशा चालू असते. बरं, उदाहरण देतो मी, की सिंह लग्न आहे आणि सिंह लग्नामध्ये तुमची गुरु महादशेमध्ये चंद्राची अंतर्दशा चालू आहे. तर बरं. तुमचे 5, 8, 12 डायरेक्ट कनेक्शन झाले, हो, जुडले गेले हो. आणि हे 5, 8, 12 म्हणजे पूर्णपणे नुकसान आहे. 5, 8, अच्छा. 12चा अर्थच होतो पूर्णपणे नुकसान, धूळदान होणे. आणि असं जर दशा असेल, तर त्याला एक आम्ही म्हणतो की डेस्टिनी मॅनेजमेंट सोल्युशन काय आहे? तर त्याने आपल्या म्हणजे जो जोडीदार आहे, वैवाहिक जोडीदार, त्याच्या नावाने अकाउंट करून त्याच्या नावाने करावं, की त्याचं 5, 8, 12 हे समोरच्याचं 6, 11 होतं. अच्छा.
हा, मग तेव्हा त्याला लाभ होईल. बरं. की सेम 5-8-12 ची दशा ही त्याला त्या पत्नी म्हणजे लेडीज असेल तर पती करवी, जेंट्स असेल तर पत्नी करवी. त्यांच्या नावावर केल्याने त्याला 100% लाभ होतील. पण त्याचं नाव नाही पाहिजे तर ते त्याचं नाव आलं की हे 5-8-12 लागू झाले. आणि पत्नीचं नाव करून याने केलं तरी पत्नीचं 6-11 चालू होणार. त्यामुळे पत्नीला लाभ होतील 5-6-11 चालू झाल्यावर. बरोबर. असं ते सोल्युशन आहे. तर म्हणून ते तसं त्याने केलं पाहिजे. म्हणजे आपल्या भावांचा उपयोग आपण जर प्रेडिक्शन्स मध्ये केला ना, तर खूप सुंदर उपयोग केला जाऊ शकतो. की बरोबर. तुमची जर निगेटिव्ह दशा आहे, तर तुमची निगेटिव्ह दशा पॉझिटिव्ह कोणाला आहे, त्याला मदतीला घ्या आणि त्याच्या मदतीने काम करा, की तुमचा उद्धार होईल. खूपच छान. एक वेगळी दृष्टी तुम्ही सांगितली. पण याच्यात मला अजून एक विभाग लक्षात येतोय. आपण जे नेहमी सांगतो, की कोणताही ग्रह पूर्ण शुभ किंवा पूर्ण अशुभ नसतो. आता हे जे उदाहरण तुम्ही दिलं सिंह लग्नासाठी, गुरुमध्ये चंद्र ज्याला आपण गजकेसरी योग म्हणतो. आणि ते सगळ्यात मोठ्या नुकसानीचं कारण होऊ शकतं. म्हणजे शुभातला शुभ योग सुद्धा नुकसानीचं कारण होऊ शकतं. अर्थात त्याला आपण डेस्टिनी मॅनेज करूच शकतो, त्याबद्दल वाद नाही. पुढचा प्रश्न घेऊया आपण. एखाद्या व्यक्तीला जर ज्योतिषशास्त्राचं खूपच जास्त ज्ञान असेल, तर शेअर मार्केटच्या माध्यमातून तो करोडपती होऊ शकतो का? बघा असे हं. पोकळ दावे तर खूप काही YouTube चॅनेलला दिसून येतात आपल्याला, होय, की हे करा म्हणजे 6 महिन्यात तुम्ही करोडपती होणार. होय. तर करोडपती होणं किंवा धनवान होणं ही एक लाँग टर्म प्रोसेस आहे. असं 5-6 महिन्यामध्ये कष्ट करून किंवा चांगल्या मार्गाने तुम्ही करोडपती व्हाल, हे फार मुश्किलचं काम आहे. परंतु जर संयमाने तुम्ही जर काही वर्षानुवर्ष काम केलं, तर माझ्या काही असे माझे क्लायंट्स आहेत, जे बुलढाण्यासारख्या खेडेगावामध्ये राहतात. परंतु तिथे तुम्हाला सांगतो, की घरोघर तुम्हाला करोडपती लोक दिसतील. बरं. कारण ते स्वतः शेअर मार्केट करतात. तर मी जेव्हा तिथे गेलो होतो वास्तू व्हिजिटला, तेव्हा मी बघितलं, तर प्रत्येक घरोघर, प्रत्येक ठिकाणी सगळे ते शेअर मार्केट शिकलेले आणि ते करतायत. अतिशय शांततेने व्यवस्थित करतायत, अभ्यास करून करतायत आणि म्हणून ते अतिशय यंग एजमध्ये 1-1 करोडच्या गाडीतून हिंडतात. बरं. हे मी स्वतः बघितलं आणि मग मला समजलं अरे, की आपण मुंबईला राहून आपण तरी पण या विषयात काही थोडेसे मागेच राहिलेलो आहोत. पण ते काही वर्षांचा वेळ आपल्याला तिथे द्यावा लागतो, की कुठेही रिस्क घेऊन म्हणजे ती हळद हो बरी तसं न करता, की एकदम शॉर्ट टर्ममध्ये पैसे मिळवण्याच्या मागे न लागता, अभ्यास करून आणि स्वतःच्या परसेप्शनने मी सांगेन. हं. दुसऱ्याचे अनुभव काय आहेत किंवा दुसऱ्यांनी काही सल्ला दिला म्हणून मी तसं करावं असं नाही. तर स्वतःच्या अनुभवाने जर तुम्ही काही चांगलं काम केलं, तर नक्की तुम्ही श्रीमंत व्हाल आणि असे खूपच अनेक छान. लोक श्रीमंत झालेत. हं, हं, हं. खूप छान. अ, तुम्हाला स्वतः मार्केटमध्ये फायदा झाला आहे का ज्योतिषशास्त्रामुळे? खूप मोठा फायदा झालाय. ज्योतिषशास्त्राचा फक्त मार्केटच सोडून द्या, ही एक आर्थिक गोष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष माझ्या जीवनामध्ये पण मला खूप मोठा फायदा झालेला आहे. बरं. की आपलं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वामध्ये खूप चांगले गुण येणं, सहनशीलता येणं, नंतर आपण एक बॅलन्स होणं ज्याला म्हणतो आपण. ते फार महत्वाचे आहे आणि याचा फायदा आपल्याला ज्योतिषशास्त्राचा आपल्याला नक्कीच होतो. होतो. हं. शेअर मार्केटमध्येही झालेला आहे, प्रत्यक्ष जीवनामध्ये देखील झालेला आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये झालाय. आणि मी तर तुम्हाला सांगतो, की ट्रेनमध्ये जाताना सुद्धा ज्योतिषशास्त्र वापरतो. बरं. शेजारी-पाजारी बसले, की हं. आमची कृष्णमूर्ती पद्धती चालू असते. ते अच्छा. समजून घेण्याचा प्रयत्न करतो, हं, की हं. त्याचा सगळीकडे आपल्याला उपयोग होतो. हं. बरोबर. हे शास्त्रच मुळात निर्माण झालंय ते आयुष्य सुखद आणि सुखकर करण्यासाठी. आणि त्यामागे आपल्या ऋषीमुनींची प्रचंड परिश्रम आहेत. त्यांचं ते ज्ञान आहे, की ज्यामुळे आपल्याला हा सगळा फायदा होतो. किंबहुना या प्रश्नाचं खरं तर तुम्ही उत्तर दिलंय, की शेअर मार्केटमधील एखादा स्टॉक वाढेल की कमी होईल, हे ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून सांगू शकता का? याचं उत्तर तुम्ही बोलता-बोलता दिलेलं आहे. पुन्हा देऊ शकता का काही? जसं आपण म्हटलं, की शुभ ग्रह हे त्यांच्या स्वतःच्या राशीमध्ये येतात आणि तेव्हा काय होतं, की ती गोष्ट स्वस्त होते.
आणि पापग्रह हे स्वतःच्या राशीत येतात तेव्हा ती गोष्ट महाग होते, उलट होतं. हा एक कॉमन असा नियम आहे, जो बऱ्याचदा लागू पडतो. तर त्याच बरोबरीने त्या ग्रहावर दृष्टी कोणाची आहे किंवा कोणत्या याच्याशी ते योग करत आहेत, या गोष्टी सुद्धा जर आपण बघितल्या, तर आपल्या फळामध्ये सूक्ष्मता नक्की येईल. आमच्या या चॅनल बद्दल काय सांगाल? मॅडम, आपण तर ज्योतिषशास्त्राला प्रमोट करत आहात. त्यासाठी प्रचंड मेहनत करत आहात. आम्ही जवळून पाहिलंय आणि आम्हाला पण वेळोवेळी संधी देतात. त्याबद्दल श्री ज्योतिष संशोधन आणि आपले मी व्यक्तिशः खूप आभारी आहे. तुमच्या चॅनलचे अनेक जे कार्यक्रम किंवा अनेक व्हिडिओज मी वेळेअभावी फार कमी बघतो. मला वेळ मिळत नाही, पण बघतो नक्की चांगले विशेषत्वाने. माझी पत्नी मात्र तुमचे यशस्वी भविष्य नेहमी बघत असते. बरं. पत्नी तुमची फॅन आहे. म्हणून अच्छा. मला हे सांगायला आनंद वाटतो. त्यांना माझा नमस्कार सांगाल. ती म्हणते, "तुम्ही जगाला सगळ्यांनाच त्यांचं भविष्य सांगता आणि मलाच माझं काही सांगत नाही." मग मी अच्छा. त्यांना सांगितलं, की तुम्ही ज्योती जोशी मॅडमचे व्हिडिओ बघत जा, तुम्हाला समजेल. बरं, त्या बरं. बघत असतात. नेहमी बघत बघत असतात. तर खूप छान काम करताय आपण. असं झोकून देऊन काम करणं, हे तितकंसं सोपं नाही. आणि ज्योतिषशास्त्राला वाहून तुम्ही घेतलेलं आहे. आपण पण आम्ही सुद्धा वाहून घेतलेला आहे. तर आपल्यातील हा एक समान दुवा आपल्याला नेहमी जोडलेला असतो. त्याबद्दल खरोखर तुमचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. शेअर मार्केटमध्ये बँक निफ्टी हा एक प्रकारचा जलद हालचाल करणारा प्रकार आहे ट्रेडिंगचा. काही हां. सेकंदांमध्ये पैसे 10, 20, 100 पटीत वाढण्याची संधी असते. या प्रकारात सेकंदांमध्ये किंवा मिनिटांमध्ये भरपूर पैसा मिळू शकतो. तर प्रॉफिट बुक करण्यासाठी इथे आपण ज्योतिषशास्त्राचा वापर करू शकतो का? पैसा जसा डबल-टिबल होऊ शकतो, तसा शून्य देखील होऊ शकतो. हो. काही मिनिटांमध्ये, अच्छा. काही तासांमध्ये. हेही बरं, आपल्याला तिथे लक्षात घ्यावं लागेल, की जे बरं. निफ्टी आहे, तो खरोखर सट्टा आहे. तो खरोखर 3 पत्त्यासारखा जुगार आहे. अच्छा. पण त्याच्यामध्ये मला वाटतं, की सामान्य माणसाने लगेच पडू नये. स्वतःचा अभ्यास करावा आणि स्वतःचा अभ्यास करूनच नंतर मग त्याच्यामध्ये इष्ट राहील पडलेलं. कारण त्याच्यामध्ये खूप मोठे लॉसेस होतात. हो. डायरेक्ट 0 होणं एखादी अमाउंट मोठी, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये कसं असतं मॅडम, की 100 माणसं समजा ते हे करतायत, त्याच्यातले 90 जण लॉसमध्ये जातात. अच्छा. 10 जण फक्त ते प्रॉफिटमध्ये येतात. हं, म्हणून हं. जिथे तुमची यशस्वी होण्याची शक्यताच 10% आहे. टक्के. हां, तर तिथे तुम्हाला कितपत ते झेपेल आणि कितपत होईल हे स्वतःच प्रत्येकाने ठरवावं, असं मला वाटतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा फ्रेम्स आपल्याला काढून घेता येतात, की कशा पद्धतीने ते मूव्हमेंट्स होतील. अशा मूव्हमेंट्स आम्ही अभ्यास करत असतो. परंतु तो एक अभ्यास लेव्हलवर चालू आहे अजून. खूपच छान. आता रॅपिड फायर प्रश्न. फार विचार करायचा नाही आणि शॉर्टमध्ये उत्तर द्यायचं. कारण पॉडकास्टिंगमध्ये रॅपिड फायर हा सर्वांना आवडणारा विषय आहे. जर देवाने तुम्हाला भूतकाळातील एखादी घटना बदलण्याची संधी दिली, तर तुम्ही कोणता भूतकाळ बदलाल? मला वाटतं आपण वर्तमानात जे घडतो, त्याच्यात भूतकाळाचाच वाटा फार मोठा असतो. त्यामुळे भूतकाळात बदलला तर आपण वर्तमानात अशा नसूच, असं मला वाटतं. म्हणजे चांगले वाईट जे काही असेल. त्यामुळे भूतकाळाविषयी मी फार काही विचार करत नाही. केला तरी पॉझिटिव्ह विचार करतो. झालं बरं झालं, की त्याच्यामुळे अच्छा. मी आज चांगला घडलो. पण वर्तमानातून भविष्य घडवायला पाहिजे, याचा मात्र नक्की विचार मी करत असतो. खूपच छान. जे आहे जसं आहे त्याला स्वीकार करणं. स्वीकार की जादू. रविशंकर म्हणतात तसं. खूपच छान. जर तुम्हाला एकच पर्याय निवडायचा असेल, तर कोणता पर्याय निवडाल? ज्योतिषशास्त्र की शेअर मार्केटमधून भरपूर पैसा? ज्योतिषशास्त्र. क्या कारण बात मी है! ज्योतिषशास्त्राचा गुरु आहे आणि अनेक विविध क्षेत्रामध्ये मी ते शिकवतोय. ते शिकवण्याचा मला आनंद मिळतो. एक सेवेचा असं सेवा केल्यासारखं वाटतं शास्त्राची. त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठं जगात मला काहीच नाही. खूपच छान, खूप छान. अ, तुमच्या आयुष्यातील एक सर्वात दुःखाचा
आणि एक आनंदाचा क्षण कोणता? सर्वात दुःखाचा क्षण मॅडम, तसं मी फार दुःख मानणाऱ्यातला माणूस नाही. परंतु मला आठवतं की मी 4थीला असताना माझ्या वर्गात एक मुलगी होती. अशी गोरीपान, खूप छान, आणि ती अशी खूप राईम्स आणि कविता गायची. तिचा इतका बरं. आवाज गोड होता. इतकी सुंदर कविता गायची की आम्ही मॅडम आमच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या बाई, त्या तिला सांगायच्या, "सीमा, चल बरं एक छान कविता म्हणून दाखव." किती मस्त उभी राहायची आणि इतकी सुंदर गायची की अख्खा वर्ग एकदम शांत व्हायचा. अच्छा. हां. तर असं म्हणून ती सर्वांची खूप लाडकी होती वर्गामध्ये. मॅडमची तर होतीच आमच्या. पण सर्व वर्गाला ती खूप आवडायची. आणि एके दिवशी ती अचानक गेली आणि गेल्यानंतर कळलं की तिला लास्ट स्टेजचा कॅन्सर होता. जी गोष्ट आम्हाला कुणालाच माहीत नव्हती. त्यावेळेला मात्र आमच्या वर्गाला तर पूर्ण दुःख झालं. म्हणजे अश्रू, तर 4थीचं वय म्हणजे फार मोठं नाही. बसला. परंतु सगळा वर्ग रडत होता, की "अरे बापरे! असं कसं होऊ शकतं?" असा प्रश्न आम्हाला तेव्हा फार पडला होता. तर त्यावेळेस खरंच दुःख झालं होतं, की अरे, असं देवाने करायला नव्हतं पाहिजे. एवढी सुंदर, एवढी छान गाणारी आणि एवढी हुशार अशी एक व्यक्ती, ज्याला एवढ्या लवकर या जगातून नाहीसं केलं. तर त्यावेळी मी खरोखर देवावर रागावलो होतो. म्हणजे तेव्हाचं ते दुःख. आणि आनंदी गोष्ट म्हणजे काय? आनंदी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही ज्योतिषशास्त्र शिकलो, वास्तुशास्त्र शिकलो आणि त्याच्यामध्ये जेव्हा शिकवायला लागलो, अध्यापन करायला लागलो, तर त्यावेळेला विद्यार्थ्यांचा जो प्रतिसाद आहे, तो बघून अत्यंत आनंद होत असे. तर तेवढा आनंद मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रमोशन्स वगैरे सगळे मिळाले, तेव्हा देखील तेवढा आनंद झाला नाही. हे मी प्रांजळपणे इथे नमूद करतो. होय. खूपच छान. अ, तुमचं आवडतं ठिकाण कोणतं? मॅडम, तसं मी ना कोणत्याही ठिकाणी गेलं, की तिथल्या ठिकाणाला मी आवडून घेतो. त्याच्यामुळे बरं. मला आवडतं वगैरे असं काही ठिकाण नाहीच आहे. एव्हरीवेअर कुठेही गेलो, मस्त मजेत आनंदात राहायचं. नो कंप्लेंट्स, नो रिग्रेट. बरं, बरं. जर तुम्हाला भारताचा प्रधानमंत्री बनवण्यात आलं, तर सर्वप्रथम कोणतं काम कराल? बापरे! वाह! चला, कल्पनेने का होईना तुम्ही मला संधी दिली आहे. त्याबद्दल आभार. हं. पण पंतप्रधान जर झालो, तर मला वाटतं की आपले जे ऑकल्ट सायन्सेस आहेत, किंवा आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ज्ञान आहे, जे ऋषीमुनींनी एवढ्या हजारो वर्षापूर्वीपासून निर्माण केलेलं आहे, आणि त्या ज्ञानाला कुठेही अजून त्या वाव मिळालेला नाही किंवा तितकासा न्याय अजूनही मिळालेला नाही, असं मला स्वतःला वाटतं. कारण मी सर्व शास्त्र वाचून काढलीत. मला वाचनाचा खूप आवड आहे लहानपणापासून. आणि त्या शास्त्रांमधलं पहिलं मी शास्त्र वाचायचो, जसं नवनाथ ग्रंथ वाचायचो, तर त्याच्यामध्ये ते वाताकर्षण शास्त्र होतं. तर मला वाटायचं, अरे असं कोणतं अस्त्र, तर म्हणजे लहानपणीची गोष्ट आहे 1980च्या वेळेस. तर म्हटलं असं कोणतं अस्त्र बॉम्ब कधीच मी पेपरला वाचला नाही किंवा टीव्हीला कधी बातम्यात ऐकलं नाही. तर हे काय आहे? मग मी ना ते मागेच लागायचो पण. मग मी ते शोधलं, तर तेव्हा मला समजलं, की नंतर रशियाने हायड्रोजन बॉम्ब बनवले. अच्छा. आणि हायड्रोजन बॉम्ब हे दुसरं-तिसरं काही नसून वाताकर्षण अस्त्रच आहे. जे बरं. हजारो वर्षापूर्वी आपल्या शास्त्रामध्ये त्याची बीजं आहेत, नवनाथ ग्रंथामध्ये. मग हे जेव्हा मला कळलं, तेव्हा माझा शास्त्रांवर फार विश्वास दृढ झाला, की अरे, आपल्याकडे जे आहे ते तर आत्ता कुठे 20व्या शतकामध्ये आपले शोध लागतायत. पण आपल्याकडे ऋषीमुनींना किंवा सगळे पूर्वीपासून आहे. तर अशा ज्या काही अनेक गोष्टी आहेत, की जे समृद्ध आपल्या देशाला करू शकतील. जसं गाय आहे, की या गोमातेमध्ये एवढी शक्ती आहे, की ती प्रत्येक घरी गाय पाळली पाहिजे, असं पूर्वी म्हणायचे, की गावठी गाय पाहिजे. हल्ली काय जर्शा गाय पाळतात, कारण दूध जास्त देतात म्हणून. परंतु एक गावरान गाय प्रत्येक घरी असायलाच पाहिजे. कारण त्याची कारणं पण अनेक आहेत. गायीमध्ये एवढी शक्ती असते आणि ती एवढी तुमच्यावर प्रेम करते, की जेव्हा त्या कुटुंबावर एखादा निसर्गाचा घाला येणार असतो, हो. तेव्हा ती गाय स्वतःवर घेते. ही मी उदाहरणं स्वतः आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा पाहिलेली आहेत. आणि म्हणून ती गाय एवढी महान आहे, तर आपण तिची का सेवा करू नये? आणि त्याच्यामध्ये किती विज्ञान आहे. तिच्या गायीपासून निघणारी कोणतीच गोष्ट ही वाया जात नाही. म्हणजे वाया. अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्याचा उपयोग आपल्याला भारतामध्ये करायला पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो, की आताच्या गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी सकारात्मक पावलं उचललेली आहेत, की आपलं जे हो. प्राचीन ज्ञान आहे, विज्ञान आहे, हे सगळं पुढे आणण्यासाठी. आणि मग येणाऱ्या काळात ते नक्की होईल.
मी पंतप्रधान होणं शक्य नाही, कारण मला राजकारणाची एवढी आवड नाही. मी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आहे, फार आनंदी आणि सुखी आहे. मला तितकंसं कळत पण नाही. पण राजकारणात जाण्याची वेळच आली तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवाल? नाही, मी काही राजकारणात जाणार नाही. हम्म. मला बरं. राजकारणाची तशी विशेष आवड नाहीच आहे. अच्छा. तुम्ही कारण राजकारणात गेल्यानंतर तुम्हाला खूप ऍडजस्टमेंट्स करावे लागतात हो. आणि जे आम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपण तिथे चालणार नाही. तर आपलं आपलं ज्योतिषशास्त्र भलं, पण त्याच्याशी निगडीत जे काम करतोय त्याची सेवा हे चांगल्या रीतीने करूया, तेच चांगलं चांगलं आहे. आयुष्यात कोणत्या गोष्टीला जास्त घाबरता? घाबरतो. मी हं. खरं तर ना हे घाबरणं वगैरे माझ्या स्वभावात पहिल्यापासूनच नाही. मी बरं. अतिशय निडर माणूस आहे आणि पहिल्यापासून लीडरशिप घेणारा माणूस आहे. म्हणजे मी बरं. लहानपणी पण असायचो, तर मॉनिटर असायचो. सगळं माझ्याकडेच असायचं. बाईंचा माझ्याकडे विश्वास असायचा. म्हणजे बाई म्हणजे त्या काळात मॅडमना बाईच हो, म्हणायचे. बाई म्हणायचे. तर बाईंचा मी अत्यंत लाडका असायचो. नेहमीच. कारण काम करायचो, एक्स्ट्रा काम करायचो आणि असं लीडरशिप पहिल्यापासून घेत आल्यामुळे ती सवय झाली. तर ती एक चांगली सवय आहे. म्हणून आपलं काम चांगल्या प्रामाणिकपणाने करत राहावं. आणि जो प्रामाणिक माणूस आहे त्याला कुणाला घाबरण्याची काय गरज आहे? तर त्याचा कोणी शत्रू नसतो. म्हणजे शत्रू म्हणजे त्याला कोणी हार्म करू शकत नाही. हो. तुमच्यावर आयुष्यात कुणाचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे आणि काय? खरं तर ना माझ्या पत्नीचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. बरं. कारण आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला असं ज्योतिषशास्त्र शिकण्याची इच्छा होती. मी म्हणायचो आपण मला शिकायचंय वगैरे काय. तर तेव्हा जी जाहिरात आणून दिली होती आमच्या अभिजित प्रतिष्ठानची, मुलुंडची, ती अच्छा. माझ्या पत्नीनेच मला आणून दिली होती. बरं. की असं-असं एक जाहिरात मी बघितली की इथे तुम्ही जा, बघा आवडलं तर तिथे करा. आणि मग त्यावेळेस मी 2000 साली तिथे जॉइन झालो होतो. 99-2000 चा समय होता तो. की आणि तिने खूप मला पाठिंबा दिला. खूप सहकार्य केलं, की अगदी गरोदर असून सुद्धा मी त्यावेळेस सुद्धा शिकायला बाहेर जात असे. आणि माझा व्यस्त दिनक्रम होता. म्हणजे नोकरी करायचो मी. नंतर काही अजून क्लासेस शिकवायचो, प्लस ज्योतिषशास्त्र शिकायचो, प्लस अजून माझं शिक्षण, उच्च शिक्षण पण घ्यायचो. एवढं सगळं घेत असताना तिची जी भूमिका होती, ती फार महत्वाची होती. आणि तिने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी खरं तर शिकू शकलो. नाहीतर मी काय नसतो शिकलो. मी म्हणलं, "तू सांगते ना, म्हणून मी शिकतो. नाही सांगत, नाही शिकणार." आजही तिचा पाठिंबा आहे म्हणून मी सगळं व्यवस्थित चांगलं करतो. घर ती चांगल्या रीतीने सगळं काही मॅनेजमेंट सांभाळते. त्यामुळे माझ्या पत्नीचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. खूपच छान. अ, हां, मी कृतज्ञ आहे, ते कृतज्ञ आहे. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. हो खूपच आणि छान. स्त्रियांच्या मागे पण पुरुष असतात. यशस्वी स्त्रियांच्या मागे. अ, आपल्या या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला आईला सांगायचं असेल काही, तर काय सांगाल? खरं तर आई आई ही आई असते. आता माझ्या आईला माझा नक्की अभिमान वाटतो, की जेव्हा जेव्हा बघते, की इंटरनेटला माझे व्हिडिओ येतायत किंवा कुठे सत्कार होतायत किंवा कुठे संमेलनामध्ये मी भाषणं देतोय, तर तिला खूप आनंद होतो. बा आणि म्हणून मग तिला अभिमान वाटतो, की चला आपला मुलगा एक चांगलं काम या जगामध्ये करत आहे आणि म्हणून मग ती खुश होते. हां. आईला तेवढंच खूप खूप होतं, की खुश होण्यासाठी. एका मिनिटात वडिलांशी बोलायचं असेल तर काय बोलाल? वडिलांची जी आपल्यावर माया असते ना, ती खरं तर अदृश्य माया असते. म्हणजे वडील जोपर्यंत असतात, तोपर्यंत त्यांचं महत्त्व नसतं. ते जेव्हा जातात तेव्हा मग त्यांचं स्थान कोणतं होतं समजतं. कारण ते कधी दाखवत नाहीत. म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या तोंडावर माझी स्तुती कधीच केली नाही. इतरांजवळ मात्र ती स्तुती करायचे. पण माझ्या तोंडावर स्तुती करत नसत. ती स्तुती केल्यामुळे हा बिघडेल की काय? किंवा अजून अधिक चांगलं करणार नाही की काय? असं ते जुन्या पद्धतीचे होते. परंतु ते सगळं एक फार मोठं जसं म्हणतो ना आपण एक पहाड असतो आणि त्या पहाडामुळे आपल्याला त्याची सावलीमध्ये आपण उभे असतो. पण तो जेव्हा पहाड जातो, तेव्हा मग आपल्याला समजतं, अरे, या पहाडाचं महत्त्व काय होतं? आणि मग आपण उन्हामध्ये येतो आणि मग आपल्याला पहाड बनावं लागतं. तर तसं चालू असतं जीवनामध्ये. हं,
मागच्या वर्षी पण तुम्ही या शिबिराला होतात. आपण हा अत्यंत नवीन प्रयोग केलेला होता आपल्या संस्थेतर्फे. 3 दिवस 24 तास दिग्गजांच्या सहवासात आणि विद्यार्थी आणि शिक्षक गुरुकुल पद्धतीने एकाच छताखाली येऊन अभ्यास करत होते आणि 3 दिवसाचा अनुभव हा खरंच खूप छान आणि जोरदार होता. तर नेमकं त्याबद्दल काय सांगाल? खूप छान अनुभव होता तो. मला फार आवडला, की एरवी नाहीतर काय विद्यार्थी आपल्या शिक्षकांशी बोलायला जरा घाबरतात हं. किंवा लाजतात थोडे, की काय बाबा शिक्षक काय त्यांची प्रतिक्रिया काय असेल वगैरे, वगैरे. परंतु त्यावेळेस मात्र मी पाहिलं, की सगळे आलेले विद्यार्थी, जेवढे शिक्षक आले त्या सगळ्यांशी अतिशय छान इंटरॅक्शन करत होते. आणि त्या इंटरॅक्शनमुळे काय होत होतं, की त्यांचे जे प्रश्न होते किंवा शंका होत्या, त्याला उत्तरं त्यांना मिळत होती आणि बरोबर. त्याच्यामधून त्यांना खूप लाभ झाला असावा. कारण हे आता तेच सांगू शकतील. मला फार आवडलं. ॲक्चुअली मी मी असा एक शिक्षक आहे, की मला नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आवडतात. तर त्यांच्या मनात एकही प्रश्न राहून जाऊ नये, अशीच माझी इच्छा असते. म्हणून माझ्या वर्गामध्ये म्हणजे मी शाळेमध्ये पण होतो, तेव्हा पण वातावरण अत्यंत मोकळं आणि छान असायचं. आणि आताही जे क्लासेस असतात आमचे एस्ट्रोलॉजीचे, वास्तूचे, तर त्या वर्गांमध्ये सुद्धा वातावरण अत्यंत मोकळं असतं. कुणालाही कोणताही प्रश्न कधीही विचारण्याची मुभा असते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंका राहत नाही. तर विद्यार्थी असा आहे, की त्याच्या मनामध्ये शंका उद्भवणारच. मग त्यांनी ते विचारायच्या कुणाला? तर आपल्या गुरुलाच विचारायला पाहिजे. मग आणि तुमच्या इथे तर जे जळगावला अनेक दिग्गज सगळे जमणार आहेत. आणि या दिग्गजांच्या मेळामध्ये खरोखरच ही पर्वणी आहे. विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणी आहे. आता आम्ही जेव्हा शिकलो ना, तेव्हा आम्ही पण कधी गुरुला काही विचारायचो नाही. घाबरायचो खूप, की विचारलं तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल किंवा त्यांना डिस्टर्ब तर होणार नाही. परंतु इथे असं मोकळं वातावरण असणार आहे, की सगळ्यांना प्रश्न विचारण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलाय. तर हा एक उत्तम कार्यक्रम आहे आणि त्याबद्दल मी तुमचं खरोखर अभिनंदन करेन आणि आभार व्यक्त करेन. धन्यवाद सर. ॲस्ट्रो ॲस्ट्रोलॉजी आणि शेअर मार्केट या 2 विषयाचा सुंदर समन्वय आज आपल्याला बुधवंत सर यांनी उलगडवून दाखवला. अ, ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. शेअर मार्केटची छोटीशी माहिती आज आपण घेतली. पण आपण बुधवंत सरांसोबत 3 दिवस 24 तास आपल्या कार्यशाळेत राहणार आहोत. चला भविष्यवेत्ता घडवूया या शिबिरात राहणार आहोत आणि गुरुकुल पद्धतीने त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करणार आहोत. अनेक दिग्गज या शिबिरामध्ये येणार आहेत. विविध विषयांचे दिग्गज येणार आहेत. त्या सर्वांकडून आपण ज्ञान प्राप्त करून घेऊ. कारण आपण जेवढा अभ्यास करायची वेळ असते, ती जेवढं केलं तेवढं कमी आहे. आणि आपलं शास्त्र एवढं सखोल आहे, की आपण आयुष्यभर अभ्यास केला, तरी कुठेतरी कमी पडतो. म्हणून जास्तीत जास्त अभ्यास करणं. ऑनलाईन काही गोष्टी ठीक आहे, परंतु एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या विषयाचा सखोलात पोहोचायचं असेल, तर प्रत्यक्षाला पर्याय नाही. प्रत्यक्ष ते प्रत्यक्ष आणि त्या पद्धतीने आपण 3 दिवस शिबिरामध्ये प्रत्यक्ष अभ्यास करणार आहोत. सरांकडून खूप काही शिकून घेणार आहोत. आज शेअर मार्केट संदर्भात तुमचे अनेकांचे अनेक प्रश्न असतील. ते प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. त्यांची उत्तरं देखील आम्ही द्यायचा प्रयत्न करू. आणि शिबिरात तर तुम्ही आलात तर तिथल्या तिथे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणारच आहे. आणि आपण बुधवंत सरांना अजून विनंती करू, की जर आमच्या विद्यार्थ्यांच्या 100च्या वर कमेंटमध्ये प्रश्न आले एखाद्या विषयावर, तर त्यांनी येऊन पुन्हा मार्गदर्शन करावं. आपण त्यांचं पुन्हा एखादं पॉडकास्टिंग करू. कारण शेअर मार्केट हा अत्यंत कठीण आणि अत्यंत सोपा विषय आहे. त्याला योग्य पद्धतीने करून आपण छान पैसा कमवू शकतो आणि थोडंसं चुकून खूप काही गमावू शकतो. अ, असा हा सगळा व्यवसाय आहे आणि त्याला ॲस्ट्रोलॉजीने जोडल्यामुळे कुठेतरी स्थैर्य प्राप्त करता येईल आणि त्याही पेक्षा सरांनी जे वास्तूचे नियम सांगितले, ते मला अत्यंत सोपे वाटले, की जे सहज करता येण्यासारखे आहे. मग वास्तूचे एवढे छोटे-छोटे बदल करून किमान आपण नफा कमी झाला तर चालेल, नुकसान होणार नाही. या पद्धतीने स्थैर्य प्राप्त करून घेऊ शकतो. नफा वाढवण्यासाठी सुद्धा काहीतरी उपाय असतीलच सरांकडे.
मग मी जसं म्हटलं, आता आज सगळे सांगितलेले नाहीये, ही झाकी आहे. पुढील कदाचित शिबिरमध्ये ते तुम्हाला शिकायला मिळेल किंवा तुम्ही विचारलं तर सर सांगतीलही. अर्थात ते तुमच्या विचारण्यावर अवलंबून आहे. सर, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.